रामकृष्ण हरी नमस्कार. अवघा रंग एक झाला या भक्तिमय अशा भजन मालिकेमध्ये विठू माऊलीचं स्मरण करत मी कार्तिकी कल्याणची गायकवाड पिसे तुम्हा सर्वांचा आजच्या प्रसन्न सकाळी अतिशय मनापासून स्वागत करते. पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारी भाव विश्वंभरी समर्पावा. तुका म्हणे गेला फिटोनिया भेद मग होतो देव मनाचाची. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवाला भक्तीने चित्त समर्पण करून मनातच राहण्याने देवाची महापूजा होते. हृदयातील भय भेद नष्ट झाले म्हणजे आपलं मन हे देवरूप होत असतं. देवाप्रती भक्तिरूप समर्पित होण्यासाठी आपण संतांची वाणी ऐकायला हवी. चला तर हीच वाणी आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत. तेव्हा अधिक वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या आवडत्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. रामकृष्ण हरी माऊली. सगळ्यांच्या जीवनामधली सकाळ ही काहीतरी नाविन्यपूर्वक आशेचा किरण घेऊनच जन्माला येते. सकाळ ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी आनंदाची असली पाहिजे. भगवंताचं नाम, पंढरीदेशाचं नाम, भगवान श्रीकृष्णाचं नाम, भगवान विष्णूचं नाम जर त्या सकाळच्या प्रसंगी आपल्या मुखाला जर आलं तर आपले दिवस काहीतरी नाविन्यपूर्वकतेचाच जाईल. कुठेतरी पक्ष्यांचा जिव्हाळा कानाला ऐकू येत असतो सकाळी. सूर्य आपली भूमंडलावरती भगवी छटा टाकतो. प्रत्येक शेतकरी नवीन आपल्या शेतामध्ये आज काहीतरी काम करायचं या आशेने आपल्या शेताकडे जातो. रोजची सकाळ काहीतरी नाविन्यपूर्वक आणि सुंदर करण्यासाठी ऐकूया असंच सकाळचं एक सुंदर भक्तिगीत. दश दिशा भूपाळी म्हणती प्रभाती सूरनभिरंगती. दश दिशा भूपाळी म्हणती प्रभाती.
जय जय पांडुरंग हरी. रडणे आणि हसणे हे मानवी जीवनाच्या अपरिहार्य व्यवस्था आहे. पण संतही रडतात आणि आपणही रडतो, पण थोडासा फरक आहे. माऊलीला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांना लोकांनी नावं ठेवली, जवळच्या लोकांनी रक्ताच्या नात्याने नावं ठेवली. तेव्हा ज्ञानदेव आले, ताटी बंद केली आणि रडू लागले. तेव्हा मुक्ता आली चिमुरडी आणि म्हणाली, ज्ञानदेवा तुला संत व्हायचं होतं ना, मग रडून नाही चालेल. संततेने व्हावे, जग बोलणे सोसावे. आणि ज्ञानदेव सावरले. आपण सावरत नाही म्हणून तर आपल्याला रडावं लागतं. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचील तोते लाहो प्राणी जात. जो जे वांचील तोते लाहो प्राणी जात म्हटल्यावर आपल्याला फार आनंद होतो. पण अगोदरची ओळ आपण विसरतो. जी खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. खळांची व्यंकटी सांडली पाहिजे. दुष्टाचं दुष्टपण अंतकरणातून गेलं पाहिजे. आणि असं झालं तर मग जो जे वांचिल तो ते लाहो, मग रडायची वेळ येत नाही. आणि म्हणूनच रडायचे हा संदर्भ घेऊन ही रचना आपण ऐकूया. कशासी रडावे येथे काय माझे. कशासी रडावे येथे काय माझे. काही जे मिळाले परमात्म्याचे. काही जे मिळाले परमात्म्याचे. कशासी रडावे येथे काय माझे. वृथा जळी काया रावळे देखून. वृथा जळी काया रावळे देखून. ओळखावी माया पांडुरंगी. ओळखावी माया पांडुरंगी. कशासी रडावे येथे काय माझे. कवाड मनाची कोंडून ठेवशी. कवाड मनाची कोंडून ठेवशी. परतुनी दारी परतुनी दारी श्रीहरी जाई. परतुनी दारी श्रीहरी जाई. कशासी रडावे येथे काय कडी राहे येथे कुठे पंचप्राण.
रामकृष्ण हरी माऊली. माझे तुकोबा एका ठिकाणी वर्णन करता. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहान मुलांचा हट्ट काहीसा वेगळाच असतो. शास्त्रकार सांगता स्त्री हट्ट, साधू हट्ट आणि बालहट्ट कधी कुणाला मोडता आला नाही. एक दिवशीचा प्रसंग, नामदेव महाराजांनी आंघोळ करावी आणि दामाजी पंतांनी काही कारणास्तव गावाला जावं. नामदेव महाराजांच्या आईने नैवेद्य तयार केला, नामदेव महाराजांच्या हातामध्ये दिला. नामा, जा मंदिरामध्ये जा आणि देवाला नैवेद्य दाखवणे. नामदेव महाराजांच्या हातामध्ये नैवेद्य दिला. देवाला नैवेद्य दाखवण्याची भूमिका, हातामध्ये नैवेद्य घेऊन नामदेव महाराज मंदिरामध्ये गेले. देवाच्या समोर नैवेद्य ठेवला, मांडी घालून बसले. स्मित हास्य देवाकडे पाहताय. देवाला म्हटले, अरे माझ्या पोटामध्ये भूक लागली. आईने सांगितले जेवायला बसलो होतो, जा आधी देवाला नैवेद्य दाखवणे तरच तुला दे. देवाच्या समोर ठेवला, पाणी फिरवलं, कृष्णार्पण नावाचा जप केला, पण देव काय खायला तयार नाही. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, देव उठेनाच. नामदेव महाराजांनी देवाकडे पाहिलं आणि सांगितलं, आता तू जेवण करतोस की नाही? तरी देव हलेना. नामदेव महाराज म्हणते, देवा आता जर जेवण नाही केलं तर माझा माथा आपटून या ठिकाणी माझा जीव देईल. आता डोकं आपटायला सुरुवात केली. तेवढ्याच देवाने खाली उतरावं आणि जेवण करावं. म्हणे नामयाची जणी संत जनाबाई महाराज म्हणणे, मी ज्यांची दासी आहे ते माझे नामदेव महाराज इतके श्रेष्ठ आहे की देवाने त्यांच्यासोबत जेवण करावं. संत जनाबाई महाराज सुंदर नामदेव महाराजांचं या प्रसंगाचं वर्णन एका अभंगामध्ये करतात. ऐकूया सुंदर ती रचना. पाषाणाचे टाळ पाषाणाचा देव, पाषाणाचे टाळ पाषाणाचा देव, पाषाणाचे टाळ पाषाणाचा देव. पाषाणाचा देव, पाषाणाचे टाळ पाषाणाचा देव. घास घेरे विठ्ठला बोले नामदेवा, घास घेरे विठ्ठला बोले नामदेवा. पाषाणाचे टाळ पाषाणाचा देव, पाषाणाचे टाळ पाषाणाचा देव. देवा तुझ्या
पाषाणाचा देव पाषाणाचे टाळ पाषाणाचा देव घास घेरे विठ्ठला बोले नामदेवा घास घेरे विठ्ठला बोले नामदेवा पाषाणाचे टाळ पाषाणाचा देव पाषाणाचे टाळ पाषाणाचा देव पाषाणाचे टाळ पाषाणाचा देव रामकृष्ण हरी. पांडुरंग त्राता पांडुरंग दाता अंतीचा नियंता पांडुरंग दयेचा सागर मायेचा आगर आनंदाचे घर पांडुरंग. प्रस्तुत अभंगामध्ये प्रभू परमात्म्याचं वर्णन करत असताना तो परमात्मा किती दयावान आहे, त्याच्या भक्तीमध्ये ज्या वेळेला वैष्णव लीन होऊन जातो तो किती दयावान आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला आनंदाचं त्या ठिकाणी प्रत्येकाला आनंद अनुभवायला मिळतं. हे प्रस्तुत अभंगामध्ये सादरीकरण केलेलं आहे. पांडुरंग त्राता पांडुरंग दाता पांडुरंग त्राता पांडुरंग दाता पांडुरंग त्राता पांडुरंग दाता पांडुरंग त्राता पांडुरंग दाता अंतीचा नियंता पांडुरंग अंतीचा नियंता पांडुरंग अंतीचा नियंता पांडुरंग पांडुरंग त्राता पांडुरंग दाता पांडुरंग त्राता. दयेचा सागर मायेचे आगर दयेचा सागर मायेचे आगर दयेचा सागर दयेचा सागर मायेचे आगर दयेचा सागर मायेचे आगर आनंदाचे घर पांडुरंग आनंदाचे घर पांडुरंग पांडुरंग आनंदाचे घर पांडुरंग 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 त्राता पांडुरंग दाता पांडुरंग त्राता. भक्तीचा ओलावा भक्तीचा ओलावा भक्तीचा ओलावा भक्तीचा ओलावा भक्तीचा ओलावा दृष्टीचा विसावा दृष्टीचा विसावा भक्तीचा ओलावा भक्तीचा ओलावा भक्तीचा ओलावा दृष्टीचा विसावा श्रद्धेचा विसावा पांडुरंग पांडुरंग श्रद्धेचा विसावा पांडुरंग
अंग संगे त्याच्या अंग संगे त्याच्या झालो मी निसंग अंग संगे त्याच्या झालो मी निसंग देहीचा साष्टांग पांडुरंग देहीचा साष्टांग पांडुरंग देहीचा साष्टांग पांडुरंग पांडुरंग देहीचा साष्टांग पांडुरंग 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 त्राता पांडुरंग दाता अंतीचा नियंता पांडुरंग अंतीचा नियंता पांडुरंग अंतीचा नियंता पांडुरंग पांडुरंग त्राता पांडुरंग दाता पांडुरंग त्राता पांडुरंग त्राता पांडुरंग त्राता जगाचा पालनकर्ता पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला माऊली विनंती करतात, हे विटेवरी असणारे सखहे बाई, तुझं रूप असं मनोहर आहे, तेजस्वी आहे. तुला इथे बसण्यासाठी ज्ञानरूपी आसन टाकलेलं आहे आणि कलश देखील मांडलेला आहे. माऊली सांगतात, काम, क्रोध, दंभ, मत्स, अहंकार या सर्वांना तू हरवलेला आहे आणि तुझं गुणगान गाण्याकरता सनत कुमार नारद सुद्धा या ठिकाणी आलेले आहे आणि सर्व संत मंडळींनी देखील तुम्हाला पाहिलेलं आहे. अशी तू कृपा करणारी विठाबाई आहे. ही विठाबाईला माऊली सांगतात की तू माझ्यावरती आज कृपा कर, मला सुखाची प्राप्ती करून दे. आणि अशी सुखाची प्राप्ती मागणारे माऊली ज्ञानोबाराय आजच्या अभंगामध्ये रचना सांगतात. तर ऐकूया माऊली संत ज्ञानोबारायांचा अभंग. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा. तू सावळे सुंदरी हो करी कृपा, लावण्य रूप मनोहारी हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा. पंढरपूर राहिली पंढरपूर राहिली, डोळा पाहिली वरुण विठाई वरुण विठाई. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा हो करी कृपा. उजळ कुळदीपा बोध करी सोपा, येऊन लवलाही येऊन लवलाही. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. तुझा देव्हारा मांडिला हो करी कृपा. चौकासन कळस ठेविला हो करी कृपा. ज्ञान गादी दिली बैसावया हो करी कृपा. वरी बैसविली आदि माया हो करी कृपा. काम क्रोध मद मच्छर काम क्रोध मद मच्छर, दंभ अहंकार त्याचे बळ फार. सर्व सुख देई सर्व सुख देई. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा करी कृपा. उजळ कुळदीपा बोध करी सोपा, येऊन लवलाही येऊन लवलाही. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा.
सनकादिक गोंधळी हो करी कृपा नाचताती प्रेम कल्लोळी हो करी कृपा उदो 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 शब्द रोळी हो करी कृपा पुढे पुंडलिक दिवटा हो करी कृपा ध्यान मार्ग दाविला नेटा हो करी कृपा बाबा रखुमा देवी वरू बाबा रखुमा देवी वरू सुख सागरू त्याला नमस्कारू सच्चिदानंद अंबा बाई भो करी कृपा उजळ कुळदीपा गोद करी सोपा येऊन लवलाही सच्चिदानंद अंबा बाई भो करी कृपा सच्चिदानंद अंबा बाई भो करी कृपा सच्चिदानंद अंबा बाई भो करी कृपा रामकृष्ण हरी. रामायणामध्ये एक सुंदर असा प्रसंग आलेला आहे. प्रभू रामचंद्रांनी वालीच्या आणि सुग्रीवाच्या युद्धामध्ये वालीचा वध केला. मग त्यावेळेस त्या वालीची पत्नी रामाला शिव्या द्यायला लागली, श्राप द्यायला लागली आणि रडायला लागली. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी तारेला विचारलं, तारे का रडतेस, काय झालं? अहो प्रभू रामचंद्रा, तुम्ही माझ्या पतीला मारलात, मी विधवा झाले, मग मी रडणार नाही का? अगं तारे, ज्या वालीबद्दल तू या ठिकाणी दुःख व्यक्त करू लागलेली आहेस, रडू लागलेली आहेस, तो वाली म्हणजे नेमका कोण होता? देह म्हणजे वाली होता की जीव म्हणजे वाली होता? देह म्हणजे माझा वाली होता असं जर तू म्हणत असशील तर वाली तुझ्या पुढे पडलेला देह तुझ्या पुढे पडलेला घेऊन जा. आणि जर नाही, जीव म्हणजे माझा वाली होता असं जर तू म्हणत असशील तर त्या जीवाला तू आजपर्यंत कधी पाहिलीस का? जीवाला रूप आहे का रंग आहे, जन्म आहे का मृत्यू आहे? आणि मग तेव्हा त्या तारेला ज्ञान प्राप्त झालं आणि त्या तारेचा उद्धार झाला. आणि प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि अयोध्येला परत आले. अहो रामनामामध्ये किती ताकद आहे, त्या प्रभू रामचंद्राच्या नामाचं महत्त्व सांगणारी अशी एक सुंदर अशी रचना आपल्या पुढे सादर करत आहेत. विजय पताका
माऊली, संतांनी आपल्याला भक्तीचा मार्ग सांगितला. भक्ती मार्ग आपल्या जीवनात आचरणात अनुसरण केला की आपलं जीवन कसं आनंदमय आणि सुखकारक बनतं आणि नकळत आपण भगवंताशी एकरूप होऊन जातो. तेव्हा माऊली, आपण ही भगवंताशी एकरूप होऊया. आज इथेच थांबूया, पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी 7 वाजता आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला, फक्त झी मराठीवर.